फुलोरात नेहमीच आपले पारंपरिक सण वेगवेगळ्या पद्धतीनं पार पडतात. यावर्षी अनेक वाद्यांच्या गजरानं नवरात्रातले 5 दिवस दुमदुमले. पहिल्या दिवशी शाळेत सुमित दादा आले होते. त्यांनी क्लॅप बॉक्स नावाचं एक काहीतरी नवंच तालवाद्य आणलं होतं आणि त्यावर ते सुरेख ताल धरत होते. त्याचवेळी आमचे नीलजाचे बाबा म्हणजे निखिल भगतही आले होते. त्यांनी तबला आणला होता सोबत. तर हा क्लॅप बॉक्स आणि तबला असं दोन्ही एका वेळेला वाजत होतं. या दोघांची जुगलबंदी फार सुंदर रंगली. मुलांना एक वेगळाच अनुभव मिळाला. दुसऱ्या दिवशी बासरीची धून फुलोरात खूप वेळ रेंगाळत राहिली होती. गोड बासरीची धून आणि वाजवून दाखवत होते अमोल दादा. सगळं वातावरण असं कृष्णमय होऊन गेलं होतं. तिसऱ्या दिवशी तालवाद्यांनी अगदी धमाल उडवून दिली फुलोरात. विक्रम परीट नावाचे एक आले होते तालवादक आणि त्यांनी ढोलकी, संबळ, बोंगो, दिमडी ही सगळी वाद्य बरोबर आणली होती आणि जोशात या वाद्यांचा सगळा गजर झाला आणि फुलोरा अगदी तालामध्ये दुमदुमून गेली होती. सोहम नावाचा एक तरुण मुलगा चौथ्या दिवशी शाळेत आला होता. त्यांनी संतूर हे वाद्य आणलं होतं. हे वाद्य वाजवायला खूप अवघड आहे आणि इतका नाजूक आवाज येतो त्यातनं. पाण्याच्या ठिकाणी असावं असं एक शांत वातावरण तयार होतं. सोहम दादांनी अगदी झकास वाजवून दाखवलं. मुलं छान बसून ऐकत होती. पाचव्या दिवशी एक अंध कलाकार शाळेत आले होते. त्यांना दिसत नव्हतं ही गोष्ट खरी असली तरी हार्मोनियमवर त्यांची बोटं खूप छान चालत होती. रोहन लाखे असं त्यांचं नाव होतं. त्यांनी हार्मोनियम तर सुंदर वाजवलीच पण सिंथेसायझरवरही मुलांना काही धून वाजवून दाखवल्या आणि असा हा नवरात्राचा उत्सव वाद्यांच्या गजरात अगदी मजेत पार पडला.